मी बऱ्याच दिवसापासून हा एक कार्यक्रम घडवण्याच्या प्रयत्नामध्ये होतो किंवा चला आईला कुठल्याही प्रकारचा काहीतरी आपण तिचा कार्यक्रम करूया. पण मी बऱ्याच वेळा पाहिलं आईला सुद्धा मी 8 ते 10 वर्षापासून आईला या वाढदिवसाची परवानगी मागत होतो. पण माझ्या आईने मला कधीच त्या विषयाला कधी परवानगी दिली नाही. कारण ती आई स्टेजवर बसणं, कारण काय असतं की एक वेळ काळ आईचा जो गेला ना तो इतका कठीण परिस्थितीमध्ये गेलेला आहे की तो माझ्या डोळ्यासामने मी 12 वर्षाचा असताना, माझे वडील वारलेले असताना, मी दोघं जण जेव्हा आम्ही आमच्या आईने मला सोबत घेतलं आणि आमच्या कामाला सुरुवात केली, त्याकरता त्या आईला ते दिवस आठवतात ना, आईला असं वाटतं कुठेतरी की बाबा माझ्या मुलाचा कुठेतरी खर्च होऊ नये अशा पद्धतीनं आईने मला ती परवानगीच दिली नव्हती. तर हा एक 10 वर्षानंतर हा योग आईने दिला आणि बोलवलं की बस चला ठीक आहे, सगळ्या लेडीज आणि सगळ्या आमच्या आजूबाजूचे लोक, माझे रिलेटिव्ह वगैरे सगळ्यांना तू बोलव आणि माझा कार्यक्रम तू घडव. तर अशा आईचे मी प्रथम धन्यवादही मानतो की तिने मला या कार्यक्रमाला परवानगी दिली. आणि या कार्यक्रमाला सगळं सिनियर सिटीजन जे आपल्याकडे होते, जे माझ्या आईसोबत वारंवार बसतात, जे उठतात, माझ्या आईचे दुःख सांगतात, एक दुसऱ्याला सांगतात, मला त्यांचंही हे असं वाटलं की आपण आपल्या आईचं केलेलं असताना आपण त्यांचाही एक सत्कार करूया, छोटी खाडी कार्यक्रम करूया. आणि तो कार्यक्रम करताना एक आमची आई, ही आई आणि मला असं वाटतं की आता माझ्या 25 आई माझ्या स्टेजवर बसलेल्या. अशा आईंबद्दल खरोखर कधी कधी असं वाटतं की यांच्या सकाळपासून यांच्या चेहरा बघून आपण जर कामाला सुरुवात केली तर मला असं वाटतं की बऱ्याच दिवसापासून आपली कुठलीही परिस्थिती अडचणी असेल तर मला खरोखर माझ्या आईचं सुरुवात करून जर मी काम सुरुवात केली तर मला कुठल्याही प्रकारची माझ्या आईची खरोखर अडचण नाही आली. तर माझे परमेश्वर माझी आई, माझे वडील माझी आई, अशा या माझ्या आईला अनंत कोटी शुभेच्छा. तर माझ्या आईला दीर्घायुष्य मिळो याबद्दल प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि मी माझे 2 अनुभव तुमच्यापुढे बऱ्याचदा मांडत असतो. लोक बऱ्याच वेळा म्हणतात की बा आई वडिलांनी आपल्याला काय दिलं, प्रॉपर्टी दिली का नाही दिली का. मला एक असं आठवलं की लहानपणी आई बऱ्याचदा मी कोणत्याही चुकीच्या दिशेने जर जात असलो तर तिथे आईने मला बऱ्याच वेळा टोकलं आणि तिथे मला थांबवलं आणि थोडीशी विचारांमध्ये जर थोडीशी चुकीच्या दिशेने जात असले तर तिने विचार करून मला काही गोष्टी सांगल्या की बेटा हे गलत आपल्याला या दिशेने जायचं. आणि तोच विषय घेऊन मी मार्केटमध्ये उतरलो, ज्या कामामध्ये उतरलो आणि प्रत्येक कामामध्ये मी त्या गोष्टीमध्ये सक्सेस होत चाललो, काम करत राहिलो. तर मला असं वाटतं की त्या प्रॉपर्टीपेक्षा मला जे आईने विचार दिले ते विचार त्यांना मिळतो तर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो आणि पोचलोही असतो तोपर्यंत. तर माझ्या आईचा जो तिच्यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे याबद्दल मी खरोखर तिच्यामध्ये कधीच त्या गोष्टीमध्ये मी त्याची किंमतही मोजू शकत नाही. असं आहे माझ्या आईचं खरोखर माझ्यासोबत हे झालेलं असताना की मी जवळजवळ माझी आई तर माझ्यासाठी मैत्रीणच आहे अशी, कारण या पद्धतीनं मी तिच्यासोबत काम केलं. मी अक्षरशः आपल्या वृक्षवाटिकेमध्ये त्या थैल्या भरत असताना असो, नंतर आम्ही कपाशी वेचायला असो, मला असं वाटतं की वाढताना माझी बहीण 6 महिन्याची होती, मनीषा ही 6 महिन्याची होती. माझी आई आणि मी आम्ही कपाशी वेचून काम करायचे. तर मनीषाला असं मध्ये आम्हाला असं बांधावं लागत होतं एकदम गाडाला आणि त्या पद्धतीनं आम्ही तिचं पालनपोषण. मी माझ्या आईला सुद्धा आठवत असेल हा विषय आणि तुला आठवत होते आपण की मला असे वाटते कधी कधी बरोबर माझ्या आईने आजपर्यंत मला कोणतीही डिमांड केली नाही की मला ही वस्तू पाहिजे, ती वस्तू पाहिजे. तिने मला जर कधी 500 रुपये मागितले तर मी तिच्या चेहऱ्यावर तिला 1000 रुपये दिले. तिचा चेहऱ्याचा आनंद जो असतो तो आनंद मला खरोखर कुठल्याही आनंदामध्ये तो फार छोटा असेल अशा पद्धतीने मी आईला देतो. आज सुद्धा परिस्थिती अशी आहे की आपण आपल्या आजीचं महत्त्व आपल्या घरामध्ये कसं वाढवावं. माझ्या संपर्कात जे लोक असतील त्या लोकांना प्रत्येकाला विचारा. आज माझी बहीण 3 मुलांची आई असलेली असताना, माझा भाऊ सुद्धा 3 मुलांचा वडील असताना, माझी ताऊ असेल, 3 असेल किंवा सगळे असतील, तर मला आजपर्यंत सुद्धा हा अनुभव आला की ते स्वतः कधी माझ्याकडे समोर कधी मला कोणतं डिमांड नाही. आज सुद्धा जर ते काही मागायचा प्रयत्न करतात तर मला आजीमार्फतच मागतील आणि त्यांनी आजीचं महत्त्व आमच्या घरामध्ये खरोखर कायम ठेवलं. कारण मला ते कोणीच मागू शकत नाही. ते घाबरत असतील काय असेल तो भाग वेगळा आहे, पण ते आजीचं महत्त्व आमच्या बाळांनी सुद्धा कायम ठेवलं. आणि त्या आजीने आम्हाला इतकं काम दिल्यामुळे आमच्या घरामध्ये ते आजीचं महत्त्व इतकं आहे. कारण मला तर बऱ्याचदा आमच्या कामाच्या माध्यमातून मी बऱ्याचदा असं कुठली पत्रिका असो, कोणा रिलेटिव्हमध्ये ऑपरेशन झालेलं असताना मला कुठल्याही प्रकारची तारीख आठवत नसते, पण मला आठवतं सकाळ झाली असेल तर त्यावेळेस माझ्या आईने मला बऱ्याच वेळा कुठलीही तारीख असो काय असो त्या आईने मला आठवण दिली आणि त्या कार्यक्रमामध्ये जाऊन आणि मला की इथे जा, याच्याकडे असं झालं, त्यांच्याकडे तसं झालेलं आहे. कुठल्याही कार्यक्रमात पण तिने नातेवाईक सांभाळण्याचं जे काम केलं अशा या आईबद्दल खरोखर मी तिचा ऋणी आहे.
मला तर असं वाटतं की आईच्या पोटी मला 14 जन्म मिळावे, कारण पैसा नाही मिळाला तरी चालेल, परंतु अशा आईच्या पोटी जन्म येऊन हे विचार जर मला कोणाच्या मदत करण्याची असेल तर मला या आई खरोखर जन्माला यायला माझं भाग्य समजेल. कारण दारापुढे कोणी आलं असेल माझी आई खरोखर घरात असलं, पण प्रत्येकाला कुठे ना, आणि तेच विचार घेऊन मी पुढे निघालेले. किंवा आपल्या का ऑफिसमध्ये कोणी असतं नसतं, कोणाला काय मदत करायची, आपल्या परीने काम करायचं, तर आपण ह्या माध्यमातून आपण सगळ्यांचं काम करत आहोत. अशा आमच्या आईला कोटी कोटी शुभेच्छा. प्रथम आपण सगळेजण आले, आमच्या आई 25 आई ह्या पण इथे आलेल्या, आणि त्यांचं पण आपण धन्यवाद मानूया. सगळे लोक आले कार्यक्रमाची सुरुवात करून. या कार्यक्रमात बोलण्यासारखं खरोखर एक आहे की आमचा संदीप सुभाष माडी म्हणून जे आपण आता त्यांचा सत्कार केला. मी बऱ्याच वेळा असं पाहिलं की शारीरिकदृष्ट्या कमजोर असताना की ज्या व्यक्तीची खरोखर शेताची परिस्थिती काम करण्याची असताना, दोघंही जावाई शेताची काम करत असताना मी एका व्यक्तीला पाहिलेलं आहे की त्या व्यक्तीला किडनी आवश्यकता होती. त्या व्यक्तीने एका डॉक्टरकडे जळगाव जे हॉस्पिटल मुंबई KM हॉस्पिटलमध्ये एक व्यक्ती भेटला होता की तो 200 एकर जमीन देऊन शकत होता. 200 एकर जमीन त्याने डिमांड केली की मला किडनी द्यावी माझ्या लागणारी, पण त्याच्या रिलेटिव्हमध्ये कोणतीही किडनी त्यांनी खरोखर दान केलेली नाही त्यांच्यामध्ये. तर ह्या व्यक्तींबद्दल खरोखर बोलायचं असलं, त्यांची परिस्थिती हालाकीची असताना सुद्धा त्यांनी स्वतः घरी बसून त्यांच्याकडे काम नाही होणार, पण त्यांची ते किडनी त्यांच्या जवळच्या याच्यामध्ये आज जे कार्य करते त्याबद्दल त्यांचे दोघीचे खरोखर बोलण्यासारखे आहे. आणि त्यामध्ये हे कार्य यांचं खरंच इतकं वेगळं वाटतं की त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला शिकण्यासारखं आहे. तर आता आपण आले सगळे, याबद्दल तुमचे प्रथम धन्यवाद मानतो आणि आमच्या आईला सगळ्यांची शुभेच्छा मी पण करतो. या पुढच्या कार्यक्रमाचा विनोद पाटील सांभाळतील अशी त्यांना